धारावीतील मशिदीचं अनधिकृत बांधकाम काढण्यास सध्या सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। मशिदीच्या ट्रस्टकडूनच अनधिकृत बांधकाम पाडणं सध्या सुरू झालेलं आहे। पालिकेचं पथक मशिदीचं अनधिकृत बांधकाम पाडताना खरं तर वाद झालेला होता। काल रात्रीपासून मशिदीवरील अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहू शकतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत। रिद्देश, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, धारावीतील जे अनधिकृत मशीद होतं त्याचं बांधकाम काढण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। काय सध्याचं वातावरण आहे तिथलं? आपण पाहिलं तर धारावीतील मेहबूब सुबानिया मशिदीचं अनधिकृत बांधकामामध्ये ट्रस्ट कडूनच आहे ते काढण्याची काल रात्री सुरुवात करण्यात आली आहे। पालिकेकडून या अनधिकृत मशिदीवरती कारवाईसाठी गेली असता धारावी परिसरामध्ये तणावाचं वातावरण हे निर्माण झालं होतं। धारावीकरांनी त्याचा विरोध देखील केला होता। त्यानंतर या प्रकरणाचे याच्या मशिदीचे ट्रस्टी आहेत त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। मात्र त्यानंतर त्यांची याचिका ही फेटाळण्यात आल्याची माहिती सध्या तरी मिळत आहे आणि त्यानंतर या प्रकरणात त्यांना 7 दिवसाची मुदत देखील दिली होती आणि त्यानंतर आता त्या ट्रस्ट कडूनच आहे त्या मस्जिदीचं जे अनधिकृत बांधकाम आहे ते काढायला सुरुवात झाली आहे। काल रात्रीपासूनच त्या मस्जिदीचं जे अनधिकृत बांधकाम आहे ते काढण्याची सुरुवात ट्रस्ट कडूनच करण्यात आली। त्यामुळे सध्या तरी धारावीचं वातावरण शांत आहे। मात्र जे अनधिकृत बांधकामामुळे ज्यावेळेला महानगरपालिका ही कारवाई करण्यात आली होती त्यावेळेला धारावी परिसरामध्ये एकंदरीत तणावाचं वातावरण हे निर्माण झालं होतं। मात्र आता ट्रस्ट कडूनच हे जे अनधिकृत बांधकाम काढण्यात येत असल्यामुळे सध्या तरी धारावीचं वातावरण हे शांत आहे। नक्कीच रिद्देश, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।